नमस्कार मित्रांनो, कसे आहात? तर आज मी आलेलो आहे बिर्ला टेम्पल बघण्यासाठी हैदराबादमध्ये. हैदराबादमध्ये एक फेमस टेम्पल आहे बिर्ला टेम्पल, की जे टेम्पल अतिशय सुंदर आहे. आणि हैदराबादमध्ये तुम्ही जर आला तर जरूर ह्या प्लेसला व्हिजिट करा असं सगळेजण सांगतात. तर म्हणून मी आलेलो आहे हैदराबाद टेम्पल बघण्यासाठी. जर इथे आत कॅमेरा अलाउड असला तर वरील सर्व शूटिंग मी करेन. जर नसेल तर बाहेर आल्यानंतर तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देईन. ही बघा, सर्व लोक इथं आलेले आहेत आणि ह्या टेम्पलचं दर्शन घेण्यासाठी. आणि बाहेरून बघितलं तर टेम्पल हे अतिशय सुंदर आहे, हे तुम्ही बघू शकता. मात्र आत जाण्यासाठी मोबाईल अलाउड आहे की नाही हे एक महत्त्वाची गोष्ट आहे. तर इथं सांगितलेलं आहे नो पार्किंग. पार्किंगची व्यवस्था नाही, तर डाव्या बाजूला गाडी पार्किंगची व्यवस्था आहे. आणि पहिला आपण जाऊया की शूज आणि मोबाईल आहे तो ठेवण्यासाठी इथं जायचं आहे. आणि इथे दिलं आहे की फोटोग्राफी अलाउड नाही, शूज आणि मोबाईल. इथं 1 रुपये न घेता सेवा दिली जाते. चप्पल वगैरे ठेवून घेतले जातात. आणि हे बघा बिर्ला टेम्पल, जे की अतिशय सुंदर आहे. आणि हे जर आत गेल्यानंतर मी तुम्हाला नेमकं कसं आहे हे आतून बाहेर आल्यानंतर मी तुम्हाला सांगेन. कारण की कसं आहे, आत मोबाईल अलाउड नाही आहे. आणि इथं स्टोअर आहे आणि ह्या स्टोअरमध्ये जे आपल्याला पुस्तकं त्याचबरोबर काही खाद्यपदार्थ या ठिकाणी मिळतात. तर चला मग जाऊया बिर्ला टेम्पल कसं आहे बघू. आणि बाहेर आलो होतो. फायनली मी बिर्ला टेम्पलमधून बाहेर आलेलो आहे. आणि बिर्ला टेम्पलमध्ये मोबाईल अलाउड नाही, म्हणजे आपण मोबाईल वगैरे घेऊन जाऊ शकत नाही. आणि बॅग घेऊन शकतो, म्हणजे तुमच्याकडे समजा बॅग असेल तर ती बॅग आपण वर घेऊन जाऊ शकतो टेम्पलमध्ये. पण जो मोबाईल लॅपटॉप आहे तर ते खाली ठेवायला लागतं. आणि त्यासाठी कोणत्याही प्रकारचे चार्ज नाही, तुम्ही चप्पल वगैरे खाली ठेवायला लागतं. आणि तुमचा जो मोबाईल लॅपटॉप जो आहे तोही खाली ठेवायला लागतो. तुम्हाला टोकन मिळतं, जसं आपल्याकडे डी मार्टमध्ये असतं त्या पद्धतीनं सेम सिच्युएशन आहे इकडे. अशी वेगळी काय नाही, ते ठेवून जायचं आहे. स्ट्रिक्ट आहे, त्यामुळे व्हिडिओ वगैरे अलाउड नाही. तर जसं तुम्ही मंदिरात स्टार्टला जर तुम्ही पहिले थोडं वर गेले ना तर तिथं श्री गणेशजी आणि राम आणि कृष्ण यांचे छोटे छोटे असे 3 टेम्पल आहेत. मग ते 3 टेम्पलचं दर्शन घेऊन गेलो तर वर जावं लागतं. टोटली 200 पायऱ्या असतात, छोटे छोटे, आणि पूर्णतः संगमरवराचे आहेत. तर तुम्ही वर गेला 200 पायऱ्या चढून गेला तर लगेच त्यानंतर तुम्हाला काय होतं, चढून गेल्यानंतर तिथे देवाची मूर्ती आहे, बालाजी, श्री बालाजी यांची मूर्ती आहे. तर ती मूर्ती, आणि जसं तुम्ही मंदिरात आत गेला तर पूर्णतः मंदिर हे बनवलेलं आहे, त्या ह्यानं बनवलेलं आहे, संगमरवराचं पूर्णतः मंदिर आहे. आणि टेम्परेचर जरी जास्त असलं तरी मंदिरात आत गेलं ना तर पूर्णतः कूल वाटतं, कारण की संगमरवराचं आहे त्यामुळे टेम्परेचर कमी लागतं. आणि जसं आपण आत जातो तसं पहिला एंट्री केल्यानंतर राम, श्रीकृष्ण, त्याचबरोबर लक्ष्मी, शंकर, ब्रह्मदेव, नारायण यांच्या स्केच कोरलेले आहेत. ते संगमरवरामध्ये स्केच कोरलेलं आहे. त्याच्या समोरच जर बघितलं तर जे बालाजी यांची प्रतिमा आहे. तर ओव्हरऑल मंदिर खूप सुंदर आहे. आणि मग मंदिराच्या खाली आलं तर तुम्ही तुमचा मोबाईल आणि तुमचं चप्पल वगैरे घेता. आणि त्यानंतर तिथं फुकट पाण्याची व्यवस्था आहे, म्हणजे पाणी जे प्यायचं आहे त्या पाण्याची व्यवस्था आहे. तुम्ही पाणी तिथं पिऊ शकता. आणि त्याचबरोबर तिथे एक दुकान आहे, आणि त्या दुकानामध्ये सुद्धा तुम्हाला मोबाईल अलाउड नाही आहे. म्हणजे तुम्ही दुकानामध्ये सुद्धा, आपण नॉर्मल दुकानामध्ये गेलो व्हिडिओ आपण करू शकतो, पण त्या दुकानामध्ये मोबाईल अलाउड नाही. तिथे जाऊन तुम्ही मग विविध देवांच्या मूर्त्या आहेत, त्याचबरोबर तिथं पुस्तकं आहेत, विविध अशा प्रकारची पुस्तकं आहेत. तो मी बाहेरून व्हिडिओ घेतलेला, तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता की बाबा कशा पद्धतीने. तर ओव्हरऑल मंदिर कसं, तर ओव्हरऑल मंदिर चांगलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंदिरामध्ये येण्यासाठी कोणत्याही प्रकारचे चार्जेस नाही. कारण बऱ्याच ठिकाणी आपण बघतो हैदराबादमध्ये बऱ्याच ठिकाणी जर आपण ट्राय केलं तर त्यामध्ये आपल्याला पे करावं लागतं. म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी जर तुम्ही खरेदी करायला गेला, कुठेतरी फिरायला गेला तर प्रत्येक ठिकाणी 20, 30, 40, 50 रुपये असं पे करावं लागतं एंट्री फी. तर इथं त्या मंदिरात कोणत्याही प्रकारची एंट्री फी नाही. आणि इथे येण्यासाठी सोपा मार्ग म्हणजे लाकडी पूल मेट्रो स्टेशन आहे. ते मेट्रो स्टेशनपासून जवळपास एक 10 मिनटाच्या अंतरावर वॉकिंग डिस्टन्सवर हे टेम्पल आहे. त्याचबरोबर इथं जवळ जर यायचं म्हटलं तर जवळ दुसरं टेम्पल आहे. त्याचबरोबर इथं एका टायमाला तुम्ही जर आला तर NTR गार्डन, जे की इथं जवळ आहे, जसा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे ते. त्याचबरोबर अनेक उपल म्हणून गार्डन आहे,
आणि त्याचबरोबर अनेक तळ्या आपल्या कोल्हापूरमध्ये जसा रंकाळा आहे आणि तसंच तळा आहे तिथे एक स्टॅच्यू आहे. तर अशा पद्धतीने आलं तुम्ही परफेक्ट येण्याच्या टाईममध्ये 2 वाजता जर आला तर 2 वाजता तुम्ही गार्डन वगैरे सगळं टेम्पल बघून जाऊन परत ते 2 ते 8 या वेळात तुम्ही हे तिन्ही ठिकाणं एका वेळी बघू शकता आणि अतिशय सुंदर आहे. तर माझं सजेशन आहे जरूर विजिट करा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून कळवा.